नागपुर में स्वास्थ्य उपनिदेशक के कार्यालय में सभी संबंधित एजेंसियों की एक बैठक संपन्न हुई। जांच के बाद यह स्पष्ट हो गया कि क्षेत्रीय अंडा हैचरी केंद्र नागपुर में मुर्गियों की मौत बर्ड फ्लू बीमारी के संक्रमण के कारण हुई थी। इस बैठक में जिला पशुपालन पदाधिकारी डॉक्टर कविता मोरे, सहायक स्वास्थ्य निदेशक प्रदीप आवटे, डॉक्टर प्रमोद गवई और अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। अंडे और चिकन खाएं या कैसे खाएं, इसे लेकर तरह तरह की शंकाएं और अफवाहें फैली हुई है। उन्होंने ऐसी किसी भी अफवाह पर विश्वास न करने का भी आग्रह किया है। उन्होंने कहा कि जिन जगहों पर इन्फ्लुएंजा जैसी बीमारी पाई जाएंगी वहां मरीजों को अलग किया जाएगा और उनके गले के नमूने जांच के लिए भेजे जाएंगे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथे काही कोंबड्यांमध्ये आपल्याला इन्फ्लुएंजा म्हणजे बर्ड फ्लू याचा आजार आढळून आलेला आहे आणि या आजारामुळे जनतेमध्ये काही गैरसमज जे पसरतात त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये जो आजार आहे तो या बर्ड्स पासून म्हणजे या कोंबड्यांपासून आपल्या माणसांमध्ये येण्याचे प्रमाण हे अतिशय कमी आहे। म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारची एकही केस आतापर्यंत आढळून आलेली नाहीये। जगामध्ये काही केसेस या रिपोर्ट केल्या गेलेल्या आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे। याच्यामध्ये जे गैरसमज आहेत की आपण या आजारामध्ये आपण कोंबड्यांचे मांस खाऊ शकत नाही किंवा अंडी खाऊ शकत नाही, तर ही शंका दूर करावी। जर ते मांस व्यवस्थित शिजवलेले असेल, अंडी व्यवस्थित शिजवलेली असतील तर ते खाण्यामध्ये हरकत नाहीये। दुसरं म्हणजे की जो भाग आहे जिथे हा आजार आढळून आलेला आहे तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे। तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या टीम्स या सज्ज झालेल्या आहेत। सर्व या आपल्या खालच्या विभागापर्यंत म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आम्ही सूचना दिलेल्या आहेत व सर्व टीम्स दक्ष झालेल्या आहेत। ज्या पण ठिकाणी आपल्याला इन्फ्लुएंजा सारखा जो आजार आढळतो अशा रुग्णांना आपण आयसोलेट करणार आहोत व त्यांचे घशातील किंवा नाकातील सॅम्पल्स आपण हे NIV पुणे किंवा एम्स येथे पाठवून त्यांचं आपण एक पडताळणी करून घेऊ। तरी सर्वांना मी परत एकदा आवाहन करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नका, परंतु दक्षता घ्या। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कोंबड्यांपासून मनुष्यामध्ये हा आजार होण्याचं प्रमाण भारतामध्ये म्हणजे शून्यच आहे। तरी सुद्धा आपल्याला दक्षता घेणं भाग आहे, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याकडे गर्दी असते सर्वीकडे, तर हा समजा एखाद्या व्यक्तीला झाला तर तो लवकर पसरू शकतो, म्हणून आपण ही पूर्ण दक्षता घेतो आहे। पण नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही।